एक्सेल दिसते स्क्रीनवर? Yes, sir. ओके. ओके, बघा. अरे जॉईन करते एकच मिनिट. काल हे टेबल पाठवलं होतं असाइनमेंटसाठी, ज्याच्यामध्ये या प्रत्येक नावाची लेंथ काढायची आहे. इथे कोणतं फंक्शन वापरणार लेंथ काढण्यासाठी? सांगा. हे या नावामध्ये किती कॅरेक्टर्स आहेत हे फाइंड आउट काढायचं आहे. तर इथे कुठलं फंक्शन वापरण्यात येईल टेक्स्ट मधलं? किती नाव आहेत? भरपूर नाव आहेत तिथे. आमोस बोल. हे हे काल मी पाठवलं होतं असाइनमेंटसाठी. तर याच्यामध्ये स्टुडंटची नावं दिलेली आहेत. इथं लेंथ काढायची आहे. फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. तर हे पहिलं जे लेंथ आहे, इथे कोणतं फंक्शन वापरायचं ज्याच्यामुळे ही लेंथ येईल? म्हणजे किती कॅरेक्टर आहे त्याच्यात? हो हो. काउंट इफ ना सर? काउंट इफ. अजून लावा शोध. सर काउंट इफ नाही. काल कोणती कोणती फंक्शन शिकलो आपण टेक्स्टवाली? सॉरी हा सर लेन शिकलो आपण. लेफ्ट राईट आणि मिड शिकलो. हा. काउंट इफ हा, काउंट इफ होतं स्टॅटिस्टिकल. आता आपण काम करतोय टेक्स्टवर. मग टेक्स्टवरचं एखाद्या सेलमधील कॅरेक्टर्स काउंट करायचे असतील किंवा किती आहेत बघायचे असतील तर कोणतं फंक्शन वापरणार मग? सर लेन ना सर? बरं, ठीक आहे. लेन फंक्शन आपण वापरूया इथे. बघा, आता बघितल्यानंतर तरी असाइनमेंट कंप्लीट करून पाठवा. इथे प्रत्येक नावाचा इथे सिरियल नंबर आहे. इथे प्रत्येकाची डिव्हिजन दिलेली आहे. ए, बी, सी, डी अशी जी काय असेल ती. इथे स्टुडंटची डिव्हिजन आहे. रोल नंबर दिलाय. त्यानंतर नेम आहे आणि इथं लेंथ काढायची आहे तुम्हाला. प्रत्येक स्टुडंट नेमच्या सेलमध्ये किती कॅरेक्टर्स आहेत हे तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर इक्वल आणि इथं लेन फंक्शन यूज करावं लागेल. लेन म्हणजे लेंथ काउंट करतं. एक सेलचा ऍड्रेस द्या D3 ज्याच्यामध्ये नाव आहे आणि एंटर करा. हे तुम्हाला इथे 23 मिळालं. पण ऍक्च्युली ते 23 नसणार आहे कारण त्याच्यामध्ये 2 स्पेसेस आहेत. 1 2 प्रत्येक नावामध्ये 2 स्पेस आहेत. तर ते स्पेस आपल्याला वजा करावे लागतात त्याच्यामधून. म्हणून फंक्शन जे आहे या फंक्शनला लेन फंक्शन नंतर -2 करायचं आहे कारण 2 स्पेसेस आहेत. 3 स्पेसेस असले तर 3, 1 स्पेस असेल तर 1. म्हणजे जेवढ्या स्पेसेस आहेत तेवढ्या आपण मायनस करून टाकायचं. मग इथे तुम्हाला ही याची लेंथ 21 अशी कळते. मग याला जर तुम्ही इथे डबल क्लिक केलं तर बाकी सगळ्यांची ऑटोमॅटिक लेंथ येते. मग याच्यावरून तुम्हाला फाइंड आउट करता येतं की कुणाचं नाव मोठं आहे, कुणाचं लहान आहे हे पण फाइंड आउट करता येतं इथे. ते कसं करायचं आपण बघू. मॅक्स फंक्शन वगैरे पण करता येतं. अजून एक ऑप्शन आहे त्याला. आता तुम्हाला इथं काढायचं. हा. एक बार और समझाओ ना प्लीज. हु इज देयर? किंजल. किंजल, व्हेन डिड यू जॉइन? आई थॉट यू मैं वर. ज्वाइन नहीं किया, मेरे मोबाइल से नहीं हो रहा है, मैं इसके मोबाइल से बात फाइन 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 फाइन. All right. So we need to find out
length of this name. So what I'll do, just delete all these cells first, delete right here, and I want to count the number of characters in this cell or in the name. So you can use len function right here, and this len function will count all the characters present in this cell D3, which has a name Vaishnavi Milan Nigle, plus it has two spaces. Now to remove two spaces, you need to subtract -2 because there are two spaces, and so you can subtract that two spaces. If there is only one space, you can subtract 1. If there are three spaces in that line or that sentence, you can subtract 3, number 3, 4, in this way it goes. So now I have used this len function to calculate length of that string and -2 for spaces. So this is the answer we got. याला तुम्ही असं इथं, if you double click right here, you will get all the spaces. Now after that, now you can find out which name is bigger or larger or lengthier and which one is smaller, and there are some ways you can use maximum and minimum function to do that. Even there is one more function we can use, so I'll explain it later. Now here we need to count or use this first name. आपल्याला फर्स्ट नेम इथून एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. इथे वैष्णवी मिलिंद निगरे, राईट. त्यातलं वैष्णवी, आदितीचं आदिती, ऋतुजाचं ऋतुजा, असं फर्स्ट नेम फक्त एक्स्ट्रॅक्ट करायचे आहेत इथे. इथे मिडल नेम एक्स्ट्रॅक्ट करायचे आहेत आणि इथे लास्ट नेम करायचे आहे, राईट. तर ह्याच्यात सर्वात बेसिक वे असतो की आपण एक फंक्शन यूज करावं लागेल. कोणतं फंक्शन सांगा? टेक्स्ट फंक्शन मधलं कोणतं फंक्शन यूज करावं लागेल टू एक्स्ट्रॅक्ट फर्स्ट नेम? Sir, left is equal to left. राईट, लेफ्ट, करेक्ट. लेफ्ट फंक्शन का यूज करायचं असतं? कारण त्या सेलमध्ये लेफ्ट साईडला जर कॅरेक्टर्स असतील लेफ्ट साईडला, तर ती एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी लेफ्ट फंक्शन वापरायचं. मध्ये असतील तर मिडल, आणि राईट साईडला असेल तर राईट फंक्शन यूज करायचं आहे. आपलं फर्स्ट नेम जे आहे दॅट इज ॲट द लेफ्ट साईड, म्हणून इथे मी लेफ्ट फंक्शन यूज करणार आहे. तर त्याच्यासाठी मी थोडं याला मेक इट बिगर, सी. Now here I'm using left function, left tab. याला एक टेक्स्ट द्यावं लागतं म्हणजे सेलचा ऍड्रेस D3, comma. Now second argument is a optional argument. How to find it is optional? ऑप्शनल आहे ते दिलं चालतं, नाही दिलं तर चालतं. कसं ओळखायचं? त्या आर्ग्युमेंटच्या बाजूला स्क्वेअर ब्रॅकेट आहेत. ऑप्शनल ना? येस. जर ते एखाद्या आर्ग्युमेंटच्या बाजूला असे स्क्वेअर ब्रॅकेट असतील, वेट अ मिनिट, इथं आता नंबर ऑफ कॅरेक्टर्स होतं. नंबर ऑफ कॅरेक्टर्स हे आर्ग्युमेंट होतं आणि त्याच्या बाजूला अशी स्क्वेअर ब्रॅकेट असते. ही जर ब्रॅकेट असेल तर ते समजायचं ते ऑप्शनल आर्ग्युमेंट आहे. ऑप्शनल याचा अर्थ काय? त्या फंक्शनला हे आर्ग्युमेंट दिलं तरी चालतं, नाही दिलं तरी चालतं. जर ही ब्रॅकेट नसेल तर ते कंपल्सरी असतं. ओके. अनम्यूटच ठेवा, चालतंय काय प्रत्येक वेळी म्यूट अनम्यूट करण्यापेक्षा. ओके. तर इथे नाव फर्स्ट नेम आपल्याला काढायचं इथे. तर त्याच्यासाठी इज इक्वल टू लेफ्ट हे फंक्शन झालं. त्याच्यामध्ये दोन आर्ग्युमेंट आहेत. फर्स्ट आर्ग्युमेंट इज टेक्स्ट, सो दॅट टेक्स्ट इज दिस वन, आवर D3 is a text. Second argument is optional, I say. So if you don't give it, that is fine. You can directly close this bracket because second argument is optional. दुसरं आर्ग्युमेंट ऑप्शनल आहे, दिलं तरी चालतं, नाही दिलं तरी चालेल. आणि मी जर एंटर प्रेस केलं तर बघा काय झालं, आपण आर्ग्युमेंट दिलंच नाही तर काय होतं, यू गेट ओनली फर्स्ट लेटर. म्हणजे ते फंक्शन अज्युम करतं की आर्ग्युमेंट सेकंड आर्ग्युमेंट इज 1. तुम्ही जर नाही दिला तर ते 1 असं काउंट करतं आणि तुम्हाला प्रत्येकातली फर्स्ट लेटर कट करून देतं ते इथं. बघा VAR अशी फर्स्ट लेटर येतात. समजतंय का? आर यू गेटिंग? ओके. सो नाऊ आता मी काय करतो, इथे चेंज करतो थोडा. पहिलं आर्ग्युमेंट आहे टेक्स्ट, दुसरं नंबर ऑफ कॅरेक्टर्स. आता मला किती नंबर ऑफ कॅरेक्टर्स इथून काढायची आहेत याची, वैष्णवीची,
तर 9 तर इथं मला 9 टाईप करावं लागेल आणि एंटर करा. मग बरोबर हे वैष्णवी नाव ऑटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर देन यू नीड टू जस्ट डबल क्लिक राइट हिअर. Now you will get all 9 characters from every cell you will get here. But here you need only 5 characters. Here only 6. 6, 9 again. In this way it goes. So you need to change it right here. You need to change it. Second का 5 चाहिए. Now third I need 6. तुझा. So एक फंक्शन ले लिया तो दूसरे फंक्शन को आपको सिर्फ ऐसे करना है 6. सिर्फ सेकंड आर्ग्यूमेंट अगर चेंज कर दिया तो आपको ऐसे नाम आ जाएंगे, राइट? So this is for first name. Now for second name, what can we do? Which function? is equal to Mid function use करायचा आहे. So here I'm using mid function. First you need to give a text from where you are going to extract characters. तर पहिल्यांदा ते नाव द्यायचं ज्याच्यातून आपल्याला कॅरेक्टर एक्स्ट्रॅक्ट करायचे आहेत मधले. त्यानंतर सेकंड आर्ग्युमेंट आहे स्टार्ट नंबर आणि थर्ड आर्ग्युमेंट आहे नंबर ऑफ कॅरेक्टर्स. ही आर्ग्युमेंट्स जे आहेत आर दे ऑप्शनल और कंपल्सरी? कंपल्सरी. compulsory. कंपल्सरी आहेत कारण ब्रॅकेट नाही आहे त्याला. तर स्क्वेअर ब्रॅकेट नाही आहे. त्यामुळे पहिलं आर्ग्युमेंट आपण दिलं टेक्स्ट म्हणजे ते नाव आहे. दुसरं आर्ग्युमेंट आहे स्टार्ट नंबर. स्टार्ट नंबर म्हणजे मधले कॅरेक्टर घ्यायचे आहेत. मग कुठून सुरुवात करायची? व्हेअर शुड दॅट स्टार्ट? आता पहिल्या नावासाठी एम. सो यू नीड टू फाइंड आउट द लोकेशन ऑफ दॅट एम. सो व्हॉट इज द नंबर, लोकेशन नंबर ऑफ दॅट एम? Oh, Vaishnavi 9 and this space 10 and then M which is 11. Okay, count space also automatically. So if there is a space, it will be counted as a character. And then after that 11, 12, it starts from 11. 11. This millionth name starts from the position 12. Is it 12? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. Yes, at 11 it starts. तो स्टार्ट नंबर इथे द्यायचा असतो. स्टार्ट नंबर म्हणजे कुठून एक्स्ट्रॅक्ट करायला सुरू करायचं नाव. 11व्या पोझिशन पासून सुरू कर. देन नंबर ऑफ कॅरेक्टर्स. नाव आफ्टर 11 हाऊ मेनी कॅरेक्टर्स यू आर गोइंग टू एक्स्ट्रॅक्ट. तिथून किती घ्यायचे? तिथून घ्यायचे तुम्हाला 6. तर हे 6 टाकल्यानंतर याची तुम्हाला येऊन जाईल. आता फक्त बाकीच्या सगळ्यांना पण म्यूट करा. सेंटरमध्ये जे आहे त्यांनी एकानेच फक्त हे ठेवा ऑडिओ. बाकी सगळ्यांनी ते ऑडिओ ऑफ करून ठेवा. एका ह्याच्यात आवाज येतो तुम्हाला चांगला. ओके. आता हे जे फंक्शन यूज केले त्याला जस्ट डबल क्लिक करूया. बाकी सगळ्यांची नावं येतील पण ती अशी येणार आहेत कारण हे काय करते प्रत्येक फंक्शन 11व्या पोझिशनला सुरू करणार आहे. बघा इथे पण ऑटोमॅटिक तेच आलेलं असते. 11वी पोझिशन स्टार्ट अँड 6 त्याच्यापासून 6 कॅरेक्टर घेते. म्हणून प्रत्येक ठिकाणी हे 6-6 कॅरेक्टर्स तुम्हाला आलेले दिसतील फ्रॉम 11th पोझिशन. मग हे ॲक्च्युअली करेक्ट नाही आहे. आता इथं आपल्याला सेकंड नावाला 5, 6 स्पेस 7 नंबरला सुरू व्हायला पाहिजे. तिथून 5 घ्यायला पाहिजे. त्यामुळे इथे आपल्याला चेंज करावं लागेल असं. 7 आणि इथे 5. मग त्याचं नाव ऑटोमॅटिक येईल. ऋतुजा नंतर ऋतुजाचे नावामध्ये आहेत 6 कॅरेक्टर्स. त्यानंतर एक स्पेस आहे 7. देन टी स्टार्ट्स ऑन नंबर 8. तो स्टार्ट नंबर इज 8 and 6 characters are there. So you will get like this. हे समजलंय? मिडल नेम. त्याच्यानंतर आहे लास्ट नेम इज इक्वल टू राईट फंक्शन यूज करा आता कारण ते राईट साईडला आहे म्हणून राईट फंक्शन. आता कोणतं टेक्स्ट आहे? हे टेक्स्ट आहे. कॉमा नंबर ऑफ कॅरेक्टर्स. किती नंबर ऑफ कॅरेक्टर्स घ्यायचे आहेत? NIGADE 6 कॅरेक्टर्स. नंबर ऑफ कॅरेक्टर्स आर 6. So you can take it. You got a last name directly and here you can double click up. So now here you need only this apte APTE. matlab you need only 5 characters. So here just put 4 apte. Here you need mane 4 characters only. Just double click, remove this 6 and put it 4 right here. समजतंय का? इथे फक्त तुम्ही नंबर चेंज करून बघायचा. ऑटोमॅटिक तुमचं ते नाव येतं. कळतंय का?
इथे पण 9 टाकून बघतो बघा याला पूर्ण नाव. तर अशा पद्धतीने आपल्याला हे एक्स्ट्रॅक्ट करता येतं. आता याच्यामधले आपण एक लेंथ फंक्शन बघितले. लेन फंक्शन, त्यानंतर बघितलं फर्स्ट नेम किंवा लेफ्ट फंक्शन कसं काढायचं, मिडल, आणि याचा उपयोग तुम्हाला कसा करता येतो, तर आधार नंबर किंवा पॅन कार्ड नंबर, GST नंबर जे असतात त्याच्यातून तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी एक्स्ट्रॅक्ट करता येतात युजिंग दिस फंक्शन्स. तर याच्या पुढे एक फंक्शन आहे. समजा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कॅपिटलमध्ये पाहिजे असेल, कॅपिटल, कॅपिटल, त्यानंतर स्मॉल, स्मॉल आणि प्रॉपर, अशा 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रॉपर. बघा कॅपिटल, समजा सगळी ही जी नावं आहेत ही सगळी तुम्हाला कॅपिटलमध्ये हवी आहेत. तुम्ही लिहित असताना कसं लिहिलंय, व्ही नंतर एम अँड एन हे कॅपिटलमध्ये आहेत, म्हणजे नावांची इनिशियल्स आर इन कॅपिटल्स आणि बाकी सगळं स्मॉल आहे. काही वेळेला आपल्याला काय करावं लागतं, जे काही टेक्स्ट आहे सेलमध्ये ते सगळं कॅपिटलमध्ये ट्रान्सफर करावं लागतं. यू नीड टू कन्वर्ट इट इंटू कॅपिटल्स. टू कन्वर्ट दिस नेम or anything in capital letters, you need to use right here function called upper, UPPER. हे upper function आहे. फंक्शनला ह्या किती आर्ग्युमेंट आहेत सांगा, नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स. ओनली वन. एकच टेक्स्ट द्यायचा आहे, म्हणजे एक सेलचा ऍड्रेस कोणताही द्या. ज्या सेल मधले कॅरेक्टर्स तुम्हाला कॅपिटल करायचे आहेत त्या सेलचा ऍड्रेस त्याला द्यायचा. दॅट्स इट. आणि एंटर करा. तर इथे तुम्हाला ती सगळी नावं कॅपिटल झालेली दिसतील या ठिकाणी. पूर्ण नाव कॅपिटल होतं. बाकी सगळ्यांचं करायचं असेल तर जस्ट डबल क्लिक करा. सगळ्यांची नावं तुम्हाला कॅपिटलमध्ये अशी दिसतील पूर्णपणे. थोडासा कॉलम आपण विड्थ वाढवून घेऊया अशी. समजा एखादं कॅपिटल नाव तुम्ही लिहिताना कॅपिटल नावं लिहिलेली आहेत आणि तुम्हाला आता स्मॉलमध्ये हवी आहेत, तर इक्वल लोअर फंक्शन, जसं अप्पर होतं तसं हे लोअर फंक्शन आहे. याला सुद्धा एकच आर्ग्युमेंट द्यायचं. मग आता ही जी नावं कॅपिटल आहेत ते मी त्याला देतोय. आय एम युजिंग दिस कॅपिटल नेम्स for lower function as an argument, so I get it in the smaller one. See, it becomes small case. कळते का सगळ्यांना? किंजल, आर यू गेटिंग? Yes, sir. ओके. आता थर्ड नेक्स्ट ऑप्शन आहे प्रॉपर फंक्शन. हे कधी वापरायचं असतं? Sometimes we write this capital letters, sometimes while writing we write everything in small, but now our requirement is that we need first letter of every word we need it capital way. म्हणजे जसं इथं नावं ऑलरेडी आपण लिहिलेली आहेत, दिस इज राईट अवे. वैष्णवी, व्ही एम नी, दिस इज ओके. सो नाउ आय वॉन्ट टू कन्वर्ट दिस स्मॉलर वन्स, इथे स्मॉल, त्याचं कन्वर्शन मला तसं करायचं आहे. व्ही प्रत्येक शब्दाचं फर्स्ट कॅरेक्टर कॅपिटल व्हायला पाहिजे, बाकी सगळे स्मॉल. त्याला म्हणतात प्रॉपर. इज इक्वल टू प्रॉपर फंक्शन. प्रॉपर फंक्शन पण त्या फंक्शनचं नाव सुद्धा प्रॉपरच आहे असं, आणि त्याला एक कुठलंही द्या, हे द्या किंवा हे द्या, दोन्हीपैकी कुठलंही दिलं तरी चालेल. इथं परत तुम्हाला जसंच्या तसं हे करून देत डबल. आले लक्षात? तिन्ही फंक्शन्स इझी फंक्शन्स आहेत. समजतायत का? Yes. ओके. तर काल आपण याच्यावर इथं काम करत होतो वाटतं. फंक्शन्स कुठे लिहिलेत मी? ओके, राईट हिअर. बघा पहिल्यांदा हे लेन फंक्शन शिकलो आपण, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ कॅरेक्टर्स इन सेल काउंट करतं ते. त्याचा अजून बऱ्याच ठिकाणी उपयोग होतो. मेन काम काय त्याचं? टू काउंट नंबर ऑफ कॅरेक्टर्स. लेफ्ट फंक्शन एक्स्ट्रॅक्ट करतं ते. एक्स्ट्रॅक्ट्स कॅरेक्टर्स और लेटर्स और कंटेंट. काय लिहितो इथं? कंटेंट फ्रॉम लेफ्ट साईड. लेफ्ट साईड वरून किती पाहिजे सांगता येतं. सेम तसं तुमचं राईट साईडचं आहे किंवा मिडचं पण असतं. हे जे आहे सेकंड फंक्शन, इट एक्स्ट्रॅक्ट एव्हरीथिंग फ्रॉम राईट साईड. देन
you have this, it extract content from middle part. Upper function converts cell content to capitals, capital letters मध्ये येतं. लोअर फंक्शन काय करतं, लव करतं. स्मॉल स्पेस. आणि आता रिपीट फंक्शन आहे, रिपीट. हा आमोस अनम्यूट कर. सर सगळ्यात जास्त कोणाला मिस करतोस? नाही नाही नाव सांग तरी, सांग आपलेच आहेत सगळे, बोल. अरे सांग तरी पण, सांग हा सांग की मित्र, तुझी आपल्या मित्रांची नावं सांग. ओके, पाच एक बास. हा, यालाच काय मिस करायचं ते कर. आपण याला मिस करूया. आता किती वेळा मिस करतो? हा, रिपीटी. बघा, रिपीट फंक्शन आहे, याचं काय काम आहे, तर जे तुम्ही नाव त्याला द्याल, बघा मी O26 कॉमा, समजा हा 500 वेळा त्याची आठवण काढतो, 100 वेळा आठवण काढतो, तर इथं नंबर ऑफ टाइम्स द्यायचं. फर्स्ट टेक्स्ट, त्याच्यानंतर नंबर ऑफ टाइम्स, हे जर दिलं तुम्ही इथे, देन काय होतं, त्याचं नाव रिपीट होतं तितक्या वेळा. म्हणजेच आपण मिस करतो म्हणजे काय, आठवण काढत राहतो, म्हणून हे असं मी सांगितलं तुम्हाला. सेलमध्ये जे कंटेंट आहे ते जर तुम्हाला रिपीट करायचं असेल तर रिपीट फंक्शन वापरतात, REPT. टू येस, अगर नीचे करना हो मतलब नीचे लिखना हो कॉलम में लिखना हो तो very good question. I'll tell you how to do it. You know it already? Okay, so directly we cannot do it, but there are some way to do it. I'll tell you now. To repeat sale content, इसका अभी करना क्या होता है इसको, अगर कोई टेक्स्ट ऐसे ये ऐसे लिखा है, हॉरिजॉन्टल है, एंड यू नीड टू राइट इट इन वर्टिकल वे. So what you need to do first, you need to copy that text. Now look here carefully everybody. So first go to this data menu right here, and you will find one option, this text to columns. No, text to column, because now this text is in the horizontal one cell. I want to create a column for it. In this columnar way I want to put it like this. हे जे आडवं आहे टेक्स्ट, हे आम्हाला उभं ठेवायचं आहे असं कॉलम मध्ये, त्याला हा मेनू आहे. गो टू डेटा मेनू, then there you have text to columns options. Here you can select delimited and fixed width. Yes, so I'm going to fixed width right here and click next, then next, and I need to select a cell to put it. So I'm selecting right here. You will understand. Wait a minute. And then finish. Now you are not getting it in the vertical way because what we have to do first, we need to tell that how many characters we need for, see now here we have ALVIN, so there are 5 characters. After these 5 characters, next 5 characters will go to the next cell, next 5 character will go to the next cell, right? यातले जे 5 कॅरेक्टर आहेत ते अशी खाली खाली खालच्या सेलला यायला पाहिजे. इथपर्यंत लक्षात आले तुम्हाला? हॅलो, ओके. तर कम्प्युटरला हे आपल्याला सांगावं लागतं की कुठून कट करायचं आहे, फ्रॉम वेअर यू वॉन्ट टू कट अँड पुट इट डाऊन हिअर. मग ते सांगण्यासाठी बघा डेटा मेनूमध्ये इथे आहे टेक्स्ट टू कॉलम फंक्शन, अँड हिअर सी डिलिमिटेड ऑप्शन, जो ऑप्शन आहे, तर इथं त्याला सांगावं लागतं यू नीड टू स्पेसिफाय वेअर इट शुड लिमिट. सो इट शुड लिमिट हिअर 1 2 3 4 5 हिअर आफ्टर. पण इथं आपल्याला डायरेक्ट सांगता येत नाही, वी कॅनॉट टेल इट डायरेक्टली. टू टेल इट डायरेक्टली यू नीड समथिंग हिअर. म्हणजे इथे जर डॉट असेल, स्पेस असेल, हॅश असेल, तर ते कॅरेक्टर फाइंड आउट कर आणि तिथून पुढे घे असं आपल्याला सांगता येतं.
आणि त्याच्यासाठी मला काय करावं लागेल आधी इथे आय नीड टू पुट सम स्पेस राईट हिअर बिटवीन ऑल द नेम्स. टू पुट द स्पेस व्हॉट आय विल डू, ही जे सोर्स आहे, सोर्स अल्विन नावाचा सोर्स होता, मी इथून घेतला होता, इथेच मी एक स्पेस देणार आहे असा. याच्यामध्ये मी जर स्पेस दिला तर सगळीकडे स्पेस मिळाला मला, राईट. बघा पुढच्या या सेलमध्ये स्पेस आलेला आहे. किंजल, आर यू गेटिंग? So I have to put this space to segregate these names like this in the first cell. Now I can click this cell and go to data menu, text to columns. It creates this, it will convert now this text. Now here see delimited. So here delimited, see characters such as commas or tabs to separate each field. So something should be there to separate it. So we have separated that name using space. Now you can click here. Now you can select, see what is our delimiter here. How can we segregate it? Using space, Space. right? So here select space right here. That will, the computer will understand after space it should cut it. Now go to next option. Now it asks you where should I put it. So here you can click, see this is the cell, is destination cell is P6, which is the cell itself. Now I want to keep everything right here, so I can collapse this one and I want to put it right here. The new text will be put right here. So you need to give a destination. नया जो string होगा वो कहाँ पे रखना है, तो यहाँ पे रखो, ऐसे बोल दिया हमने P28 में. Then click on finish. Now still it's not working. I think space is not working. No, it is no, it's not working. Okay, let me check again. Text to column and delimited by space. Okay, let it be tab right here. No, it's not working. Let me check it and then tell you later. Okay, right now focus on, then repeat. Should work actually, but I am putting dot right here, so I get all the dots. Now data, text to columns, delimited by next. Here we have comma. Okay, delimiter, instead of dot I'm taking here comma. There should be something which shows limit. Data, text to columns, next, and here you can select this comma also, then next. Now it will take, I think. Let's see, I'm giving second other cell right here and finish. No, still it is making some problem. Okay, let's say I'll check it later. Generally it works, but because this is a repeat function, it is not working, I think. Okay, one more thing I can do. I can copy this, copy and paste it as a value. पेस्ट इट वैल्यू क्यों करना है बोलो मुझे इसको. इसमें क्या है, फंक्शन है ना, रिपीट फंक्शन है, तो ये फंक्शन का मुझे ये जो वैल्यूज है, आई वांट ऑल द वैल्यूज राइट हियर. टू टेक वैल्यू, मैंने इसको कॉपी कर दिया एंड पेस्ट में जाके इसको पेस्ट एज वैल्यू, ये देखो ये है ना पेस्ट एज वैल्यू, हमने पहले भी देखा था. इसको सिलेक्ट कर दिया. अभी मुझे इस सेल में ऑल वैल्यूज मिल गए हैं. कैसे समझेगा, हाउ विल यू अंडरस्टैंड दैट देयर आर वैल्यूज. फॉर्मूला बार बताता है, देखो यहाँ पे, और अगर मैं यहाँ पे क्लिक कर रहा हूँ तो यहाँ पे फंक्शन बता रहा है रिपीट, राइट.
अभी इस सेल में ऑलरेडी वी गॉट वैल्यूज, अभी वैल्यूज मिल गए तो हम शायद ये कर पाएंगे. डेटा टेक्स्ट कॉलम्स, देन क्लिक नेक्स्ट. नाउ हियर वी हैव ऑलरेडी सिलेक्टेड. उसमें टैब है क्या चेक करो, सेमी कॉमा है क्या चेक करो, कॉमा स्पेस इसमें से जो भी है दैट इज अ डिलीमीटर. तो यहाँ पे हमने कॉमा डाला है ऑलरेडी, सो दैट इज अ डिलीमीटर. देखो यहाँ पे अभी दिख रहा है ये अल्विन 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 लाइक दिस. एंड देन नेक्स्ट करना है. फिर ये पूछेगा कहाँ पे रखना है. आई नीड टू पुट इट राइट हियर एंड देन क्लिक फिनिश. तो ये मुझे मिल गए सब नेम्स, अलग अलग मिल गए नेम, राइट. अल्विन 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 ये सब अलग नेम हो गए. हे तर कळालं का इथपर्यंत. Yes, sir. ओके. तो पहले आपको ये ऐसे हॉरिजॉन्टल नेम्स मिल जाएंगे. अब ये पूरे नेम्स मुझे सिलेक्ट करने हैं. कैसे सिलेक्ट करूंगा मैं. हाउ कैन आई सिलेक्ट ऑल द नेम. कंट्रोल लेफ्ट एरो राइट कं, कंट्रोल शिफ्ट राइट एरो, ये पूरे नेम सिलेक्ट हो गए. अभी करना क्या है आपको, जस्ट कॉपी इट अगेन. कॉपी. और तुम्हें हॉरिजॉन्टल चाहिए ना, कहाँ चाहिए समझो यहाँ पे चाहिए. ये क्लिक कर दिया. और जब आप जाओगे यहाँ पे पेस्ट पे, जैसे हमने ये वैल्यू देखा था उसी तरह यहाँ पे एक ऑप्शन है देखो पेस्ट का. दिस इज कॉल्ड अ ट्रांसपोज ऑप्शन. सो इफ आई क्लिक ऑन ट्रांसपोज आई गेट ऑल द नेम्स इन द हॉरिजॉन्टल वे. तो इतना सारा करना पड़ेगा काम. समझ में आ रहा है. फॉर एग्जाम्पल अभी ये जो नाम लिखे ना अहमदनगर अकोला ये सब जो डिस्ट्रिक्ट के नाम है दीज आर केप्ट हॉरिझॉन्टली. उभे ठेवलेले आहेत, आपल्याला ते आडवे ठेवायचे आहेत. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा सिलेक्ट देम टुगेदर. सिलेक्ट ऑल. सिलेक्टेड. कंट्रोल शिफ्ट अँड डाऊन ॲरो. देन गो टू होम मेनू. कॉपी इट. याला काय करायचं कॉपी करायचं पहिल्यांदा कॉपी. आणि डायरेक्ट पेस्ट करायचं नाही. डायरेक्ट पेस्ट केलं तर तुम्ही ते उभेच येतील. मला ते आडवे ठेवायचे आहेत. मग कुठे ठेवायचे आहेत. find the location where you want to put it. So first copy, then go to the location where you want to put it. So I want to put in this cell. Then again go to home menu right here and don't write paste directly. Instead of that go here and use this option transpose. अगर तुमने ट्रांसपोज कर दिया देखो ये पूरे नाम ऐसे हॉरिजॉन्टली हो आ गए पूरे. आ रहे हैं. हाँ, तो पहले ये जो ऑप्शन मैंने बताया डेटा, ये किसके लिए है, अगर पूरा डेटा एक ही सेल में है फिर उसको पहले कट करके ले लो और एवरी कॉलम में, और फिर कट करने के बाद आप उसको ट्रांसपोज कर सकते हो हॉरिजॉन्टली और वर्टिकली. गॉट इट किंजल. थैंक गॉड. चलो तो रिपीट फंक्शन यहाँ पे है विच रिपीट्स द सेल कंटेंट. मतलब अगर मैंने यहाँ पे लिख दिया इज इक्वल टू REPT रिपीट, और ये जो अहमद मैंने मुझे रिपीट करना है या नंबर 10 मुझे रिपीट करना है 10 कॉमा. नाउ इफ आई राइट इट हियर 3, क्या आंसर क्या आएगा बोलो. व्हाट. ये नंबर 10 जो 3 टाइम रिपीट होगा देखो 10 10 10 ऐसे. ये नंबर नहीं है, ये टेक्स्ट है. समझो समझ लो. तो कैसे समझ लेगा ये टेक्स्ट है. अगर वो दिखता नंबर है लेकिन वो या इट इज अलाइन टू लेफ्ट तो उसको नंबर टेक्स्ट बोलेंगे. तर कुठलीही गोष्ट तुम्हाला रिपीट करायची असेल तर हे रिपीट फंक्शन यूज करता येतं असं. मग आता याचा मी इथे उपयोग ह्या रिपीट फंक्शनचा मी यूज करणार आहे आपल्या इथे याच्यामध्ये. बघा कसा यूज करणार आहे मी इथे. आपल्याला फाइंड आउट करायची कुणाचं नाव सगळ्यात मोठं आहे. कुणाचं नाव सगळ्यात मोठं आहे. तर इथे 21 14 16 हे सगळं असं असतं ना. तर हा नंबर जो आहे आपलं सेकंड आर्ग्युमेंट आहे. नंबर ऑफ टाइम्स हे आहे. एखादं कॅरेक्टर आपण रिपीट करूया, इतक्या वेळा रिपीट कर असं आपण त्याला सांगू शकतो. यू कॅन यूज दिस number as a second argument for repeat function. Let's do it, then you will understand. I'll just inserting one column right here. Now I need to find out whose name is bigger or lengthier. To do that I'm using a function repeat, REPT. Where is it? REPT function. And
फर्स्ट वन इज द टेक्स्ट, ये टेक्स्ट क्या होगा, तो मैं ऐसे टेक्स्ट मुझे ये चाहिए, इसलिए मैं एक टेक्स्ट लिख, वेट अ मिनट, इज इक्वल टू REPT। देखो मुझे टेक्स्ट कौन सा रिपीट करना है, सो आई कैन डायरेक्टली राइट इट हियर आल्सो। आई वांट टू रिपीट हैश साइन मुझे रिपीट करना है, तो ये डबल कोट में लिख दिया क्योंकि मैंने डायरेक्ट लिखा है। कॉमा कितने टाइम रिपीट करना है, ये जो है ना नंबर ऑफ टाइम्स, इसके लिए ये दे दो ये सेल। तो ये हैश साइन कितनी बार रिपीट होगा, पहले में 21, सेकंड में, 14 और ऐसे ये रिपीट करता जाएगा। तो ये जैसे जैसे रिपीट करेगा एक तुम्हें लाइन मिल जाएगी, इस तरह से हैश साइन की लाइन मिल जाएगी ऐसे, ठीक है। ये 21 टाइम्स आ गया। अभी यही फंक्शन मुझे रिपीट करना है सब सेल्स में, तो यहाँ पे मैं डबल क्लिक करूंगा, तो इससे क्या होगा, हमें एक लाइन मिल जाएगी, झिकझैक लाइन। इससे डायरेक्टली समझ में आता है कौन सा नाम स्मॉलर है, कौन सा बिगर है। इंस्टेड ऑफ लुकिंग एट नंबर्स, यू कैन इजीली सी that this pictorial representation of that numbers, म्हणजे आपण नंबरचं कन्व्हर्शन असं एका लाईन मध्ये केलं, मग कोणती लाईन मोठी आहे आपल्याला इझिली बघू शकतो ना अशी इथे बघा, समजतंय का? हे जर Yes. आता बघा मी हे हे असे नंबर इथं बघण्यापेक्षा इथं आपल्याला लगेच कळतं की लाईन कोणती मोठी आहे. कोणती लाईन मोठी दिसते तुम्हाला त्याच्यात? ही लाईन मोठी दिसते. एक लाईन मोठी दिसते आणि इथली एक लाईन मोठी दिसते. हे बघा. सर्वात मोठ्या लाईन्स अशा ज्या सर्वात मोठ्या लाईन्स असतील त्यांची नावं मोठी आहेत. ऑटोमॅटिक बघा इथे 24 आहे वैष्णवीचं. त्याच्यानंतर हे एक नाव आहे बघा शुभांगी. त्यानंतर परत इथे हे चिंचोळे आकांक्षा. हे जे नावं आहेत ही सगळ्यात मोठी आहेत. मग सगळ्यात लहान कोणतं आहे? आता तुमच्या स्क्रीनवर ज्याच्यात दिसतंय ते सगळ्यात लहान नाव सांगा कोणतं? हे बघा सोनू धावरे. हां. तुम्ही जर असे डायरेक्ट नंबर बघितले, इफ यू सी ऑल द नंबर्स, यू कॅनॉट डिटरमाइन which one is smaller or larger. But if you convert that numbers into text like this and you got this one line, to looking at this line you can determine which one is bigger, which one is smaller in this way. हे रिपीट फंक्शन आपण याला सुद्धा असं यूज करता येतं इझिली. याचा अजून कसा यूज होईल बघा. आता इथे हे जे नंबर्स आहेत, these are, say I'm copying it, copy and putting it in somewhere else. हो, हे का असं झालं सांगा? कारण इथे फॉर्म्युला लावलेला आहे आपण फॉर्म्युला आणि तो फॉर्म्युला कॉपी झाला. फॉर्म्युला कॉपी करण्याऐवजी मला तिथं काय हवं आहे, व्हॅल्यूज हवे आहेत, व्हॅल्यूज. त्याच्यासाठी मला जावं लागेल होम, पेस्ट, पेस्ट, व्हॅल्यूज. मग मला असे नंबर मिळतील. तर सपोज दिस इज अ टेम्परेचर. आता नोव्हेंबर डिसेंबर चालू आहे ना, आपल्याकडे टेम्परेचर असंच असतं 21, 14, 16, कम कम ज्यादा हो रहा है, राइट? सो ये है टेम्परेचर and now here we'll write Monday, और ये मंडे के बाद पूरा संडे मंडे ये पूरे वीक ऑटोमेटिक आ जाएंगे इधर तक. ठीक आहे, हे तर समजलं का? हां, आता तुम्हाला फाइंड आउट करायचं की कोणत्या दिवशी टेम्परेचर जास्त आहे, कोणत्या दिवशी कमी आहे, असं बघूनच सांगायचं असेल तर अशा वेळी तुम्ही इथं रिपीट फंक्शन यूज करू शकता. इज इक्वल टू REPT. हे काही कॅल्क्युलेट करत नाही, फक्त जे आपण देतो एखादं टेक्स्ट त्याला दिलं की ते त्याला रिपीट करून घेतं. मग आपण फक्त अप्लाय करायचं आपली आयडिया. सो आय एम गेटिंग नाउ आय वांट टू रिपीट at sign, hash at whichever sign you want to repeat you can use it. So this text to be repeated comma number of times कितने, this E5 में जो भी नंबर है उतने टाइम उसको रिपीट कर दो बस. ये फर्स्ट रिपीट हो गया और बाकी के अभी रिपीट हो जाएंगे ऐसे. देखो इसमें अभी क्या समझ में आता है, सबसे ज्यादा टेम्परेचर कब है? सर मॅक्सनी पण होईल ना? मॅक्सनं पण होईल, पण मॅक्सनं ते नंबर तुम्हाला फाइंड केला की परत समोर बघावं लागतं. इथं सरळ समोरच्या समोरच दिसते ना, सरळ सरळ ग्राफच तयार होतोय त्याचा. या फंक्शनमुळं रेडीमेड ग्राफ मिळतो तुम्हाला. दिस इज अ ग्राफ. मला सांगा आत्ता स्क्रीनवर तुमच्या सगळ्यात जास्त टेम्परेचर कुठल्या दिवसाचं दिसतं? Saturday.
सॅटर्डे, हा सॅटर्डे दिसतो. त्याच्यापेक्षा थोडंसं कमी तुम्हाला दिसेल ह्या मंडेचं. सगळ्यात कमी इथं दिसेल तुम्हाला या ट्यूसडेचं, फर्स्ट ट्यूसडे. बरोबर? तर हे रिपीट फंक्शन असं यूज करता येईल तुम्हाला इफेक्टिव्हली, की एखादे एक नॉर्मल नंबर असतात त्याचं कन्व्हर्शन असं पिक्टोरियल रिप्रेझेंटेशनमध्ये आपल्याला करता येईल. आणि तुमच्याकडून हेच एक्सपेक्टेड असतं. फंक्शन माहीत आहे रिपीट, मग तुम्ही नुसते नावं रिपीट करायची नाहीये. तर हे असं जर तुम्ही यूज केला इफेक्टिव्ह यूज, तरच एक्सेल किंवा ॲडव्हान्स एक्सेल तुम्हाला चांगलं येईल. समजतंय का सगळ्यांना? Yes, sir. हां, आता मला इथे सांगा, हा जो आपण टेबल तयार केला होता. ओके. सर मला आता समजा फाइंड आउट करायचं आहे. इथे हे जे लेंथ आहे, मला फाइंड आउट करायचं आहे, की किती नावांची लेंथ 21 आहे. या प्रत्येक जी नावं आहेत, यामधले किती नावांची सेल 21 आहे. सेल नाही रे, लेंथ असं मला फाइंड आउट करायचं आहे. काय करावं? Kinjal, a question for you. We have calculated length of every name right here. Now I need to find out how many characters how many names have 21 letters in it. I need to count that number. सर आवाज नहीं आ रही आपकी. Okay, are you getting now? Is it audible? Am I audible now? Okay. So my question is, now we have calculated length of all the names right here, correct? Yes. Is it correct? Are you getting? Yes. Now your task is to find out how many names have 21 characters in it. तो आपको नंबर ऑफ नेम्स काउंट करने हैं जिसमें 21 कैरेक्टर्स है. हाउ विल यू डू दैट? कल के जो भी फंक्शन मैंने लिख किए थे ना, तो स्टैटिस्टिकल वो यूज करना पड़ेगा यहाँ पे. काउंट तो करना है, मतलब काउंट का कोई ना कोई फंक्शन यूज होगा. इक्वल सर. इक्वल साइन तो ऑब्वियसली होगा, उसके आगे क्या? पहला वाला नहीं. डबल ही. फंक्शन बोलो पहले, कौन सा फंक्शन यूज करोगे? अगर मुझे यहाँ पे फाइंड आउट करना है कितने वैष्णवीज है यहाँ पे, तो कैसे करोगे? अमोस बोल. So count it. करेक्ट. काउंट इफ इज द करेक्ट फंक्शन. बघा, अशा वेळी ना कंडिशन ज्यावेळी असते, की मला 21च काउंट करायचं आहे, 14च काउंट करायचं आहे, वैष्णवी हे नाव काउंट करायचं आहे. फक्त ए डिव्हिजन कोणती फाइंड आउट करा. याचा अर्थ आपण तिथं कंडिशन देतोय, क्रायटेरिया देतोय. वी आर गिव्हिंग अ क्रायटेरिया that I need only 21 number from this range. That means now you can write here what is your criteria और length. आपको लेंथ फाइंड आउट करनी है ना, तो कितनी लेंथ फाइंड आउट करनी है पहले वो लिख दो. लेंथ का स्पेलिंग ओके. हमें फाइंड आउट करनी है 21, राइट? तो मुझे फाइंड आउट करने के लिए पहले मैंने यहाँ पे 21 लिख दिया. इक्वल टू फंक्शन लेना है काउंट इफ फंक्शन. देखो काउंट इफ फंक्शन को कहाँ से फाइंड आउट करना है? ये पूरे नंबर जो है इसमें से फाइंड आउट करना है. तो सबको सिलेक्ट कर दो ऐसे, सबको सिलेक्ट कर दिया. आफ्टर सिलेक्शन यहाँ पे आपको ये फॉर्मूला दिख रहा है. देखो यहाँ पे मैं कॉमा लिख रहा हूँ, कॉमा रेंज दे दिया. अभी हमारा क्राइटेरिया क्या है? व्हाट इज आवर क्राइटेरिया? ऐसे कौन से नेम हमें फाइंड आउट करने हैं ये बताओ. 21. जिसमें 21 है, 21 लेंथ है, राइट? तो लेंथ हमने ऑलरेडी काउंट किया है यहाँ पे. तो यहाँ पे यू कैन फर्स्ट यू हैव गिवन दिस रेंज, देन कॉमा, और ये हमारा क्राइटेरिया है. 21 इज माय क्राइटेरिया. ओनली 21 काउंट. सो आई एम जस्ट पुटिंग ब्रैकेट, एंटर. सो देयर आर 11 नेम्स, दे हैव 21 कैरेक्टर्स इन इट. देखो ऐसे फाइंड आउट होता है. आपको फाइंड आउट करना है कि कितने नाम में 14 नंबर है, 14. तो यहाँ पे आप 14 डाल दो. यू विल गेट देयर इज ओनली वन नेम, आदिति कुमार आपटे. ये 14 नाम का है. नाउ यू वांट टू चेक 10. देखो 10 वाला भी एक है, तो इसमें एक डाल दिया 1. देखो यू हैव 0. एक लेंथ का 0 है. 5 का देखेंगे कोई नहीं है, 0. 6 0 है. 7 नहीं है. 8 9 एंड देन 10.
10 का एक ही है, राइट? इसका मतलब क्या है बोलो? 10 का एक ही नाम है, मतलब कैरेक्टर वाला एक ही नाम। मत और उसका दूसरा मीनिंग क्या है? देखो मैंने चेक किया फ्रॉम 1 टू 10 सबसे छोटा वाला 10 कैरेक्टर का नाम है। समझ में आ रहा है अभी? इससे समझ में आता है। सबसे छोटा 10 वाला एक ही है और वही सबसे छोटा है। वो कोई कोई भी होगा यहाँ पे, तो 10 तो कहीं पे भी रहेगा यहाँ से। सोनू दावड़े। द ओनली वन नेम इज़ वेरी स्मॉलेस्ट और बिगेस्ट आपको निकालना है, तो आपको चेक कर सकते हो यहाँ पे। मैंने फंक्शन कौन-सा यूज़ किया है? काउंट इफ। ऐसा ये रेंज में से ये जो नंबर है इतना काउंट करना है बस आपको। सो यहाँ पे मैं आई एम पुटिंग नाउ आई एम चेकिंग वेदर एनी नेम हैज़ 30 कैरेक्टर्स और नॉट। सो आई विल राइट हियर 30। ये 30 वाले कोई भी नहीं है। देखो 0 है। देन आई एम पुटिंग राइट हियर 27 और 29, 29, 29 वाला भी कोई नहीं है। 28 कोई नहीं है। 27 2 है। मतलब बिगेस्ट नाम 2 है 27 कैरेक्टर के। समझ में आ रहा है कि नहीं? यस सर। तो अब तक जो भी फंक्शन यूज़ किए ना, इन सबको साथ में यूज़ करना पड़ता है डेटा एनालिसिस के लिए। यहाँ पे मैंने टेक्स्ट फंक्शन यूज़ किया है लेन, किसके लिए? टू काउंट लेंथ। अभी एक बार लेंथ काउंट हो गया, तो इसका यूज़ मैंने कहाँ-कहाँ किया है? यहाँ पे भी किया है देखो। रिपीट फंक्शन में इसका यूज़ किया है और यहाँ पे भी यूज़ किया, ये। मतलब बहुत सारे फंक्शन साथ में यूज़ करने अगर आप करोगे तभी एक्सेल से डेटा एक्सट्रैक्ट कर पाओगे। समझ में आ रहा है क्या आपको? यस सर। हो, ओके. यस सर। चलो. तो तर यातले आपण वेगवेगळे फंक्शन्स बघितलेत. कुठे गेले फंक्शन? शीट. ओके. मार्कशीट 3, अटेंडन्स शीट 5. ओके. मला कुठं जायचंय? शीट 3 मध्ये राइट. बघा इथे आता हे सगळे फंक्शन तुम्हाला कळाले. लेन फंक्शन, लेफ्ट, राइट, मिड, अपर, लोअर. तर हे जे लेफ्ट, राइट आणि मिड फंक्शन आहेत, यांच्यामध्ये अजून एक फंक्शन तुम्हाला यूज करायचं असतं. त्या फंक्शनचं नाव आहे, इथे मला एक रो ॲड करायची आहे. कशी करू? कीबोर्ड न यूज करायचं, कीबोर्ड यूज करायचं. एक रो मला एक्स्ट्रा ॲड करायची आहे. सगळं विसरता बाबा तुम्ही, काय प्रॅक्टिस नाही, काही नाही. गौरव सांग. चिराग, चिराग. कंट्रोल प्लस करेक्ट. थँक यू. कंट्रोल प्लस. कंट्रोल प्लस केल्यानंतर हे इन्सर्टचा डायलॉग बॉक्स येतो. सिलेक्ट एंटायर रो एंड प्रेस एंटर. यू गेट अ रो राइट हियर. और एक लेनी है तो क्या करूं मैं अभी? 4 F4। करेक्ट. मैंने अगर यहाँ पे F4 प्रेस कर दिया तो ऑटोमेटिक नया रो मिलती जाएगी मुझे. नाउ आई वांट टू डिलीट दिस 3 रोज. ये पूरे रोज नहीं चाहिए मुझे. कंट्रोल माइनस और इसे ये एंटायर रो डिलीट कर दो, बोल दिया. ठीक है. अब यहाँ पे वन मोर फंक्शन मुझे अब बताने वाला हूँ. अभी बहुत इंपॉर्टेंट फंक्शन है फाइंड फंक्शन. ये है फाइंड फंक्शन. ये फाइंड फंक्शन क्या करेगा? इट फाइंड्स पोजीशन पोजीशन ऑफ specified character, specified character in a cell or content or from content. ये जो लिखा है इससे कुछ समझ में आया कि नहीं? फाइंड फंक्शन यस सर। क्या करेगा बोलो? स्पेसिफाई कैरेक्टर ये फाइंड करेगा तो हम लिखेंगे। करेक्ट. कोई जो कैरेक्टर उसमें है वो फाइंड आउट करेगा. तो मैं चला जाता हूँ इसमें, यहाँ पे काम होने वाला है इसका. एंड लेट मी टेक द नेम्स राइट हियर आल्सो. These names I want. So control shift down arrow, selected all the names, copied, and I'm pasting right here. Where should I paste? Let's see.
तो ये नेम का कॉलम है हमारा। अभी मुझे फाइंड आउट करना है, देखो मिड फंक्शन जो होता है ना, मिड फंक्शन, उसके लिए स्टार्ट नंबर देना पड़ता है, राइट? मिड फंक्शन को स्टार्ट नंबर देना पड़ता है कि नहीं? Yes. लेफ्ट फंक्शन को देना पड़ता है स्टार्ट नंबर और नो? नो सर। क्यों नहीं देना पड़ता है उसको, लेफ्ट फंक्शन को? क्योंकि वो लेफ्ट से स्टार्ट होता है यस। और मिडल में उसके आगे एक नाम होता है। हाँ, तो ये जो लेफ्ट फंक्शन है इसको ऑलरेडी पता है स्टार्ट फ्रॉम लेफ्ट, मतलब अगर ये वैष्णव का नाम यहाँ वी से शुरू हो रहा है ना, वो फंक्शन को ऑटोमेटिक पता है यहाँ से शुरू करना है, तो इसको स्टार्ट नंबर देने की जरूरत नहीं होती है। राइट फंक्शन जो है, इसको भी आपको स्टार्ट नंबर देने की जरूरत नहीं होती है, क्योंकि उसको पता है राइट से शुरू करो, मतलब ये फर्स्ट स्टार्ट यहाँ से करना है और फिर यहाँ 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 ऐसे जाना है, ठीक है? लेकिन जो मिड जो फंक्शन है, मिड फंक्शन, इसको हमें देखो पहले टेक्स्ट देना पड़ता है, टेक्स्ट, देन यहाँ पे स्टार्ट नंबर, कहाँ से शुरू करो इसको पता ही नहीं चलता ये कहाँ से शुरू करना है। तो नाउ फॉर द फर्स्ट नेम वेयर वी शुड वी स्टार्ट, ये फर्स्ट नेम का, हाँ 11 को स्टार्ट करना पड़ता है, राइट? तो ये इसका मतलब एम, ये स्टार्ट विथ एम कैरेक्टर से शुरू करना है, फिर वहां से जितने लेने हैं वो बता सकते हो आप इन दिस वे। ये भी मतलब स्टार्ट नंबर फाइंड आउट करना होता है। लेफ्ट फंक्शन जर आपण यूज केलं, लेफ्ट, बघा आता इथं आपण लेफ्ट फंक्शन यूज केलेलं आहे ऑलरेडी, राईट हिअर, इथे लेफ्ट फंक्शन यूज केलं, बरोबर? ज्याच्यामध्ये आपण इथं नंबर ऑफ कॅरेक्टर्स 6 सांगितलेत, त्याच्या खाली नंबर ऑफ कॅरेक्टर्स आहेत 4, त्याच्या खाली नंबर ऑफ कॅरेक्टर्स आहेत 4, प्रत्येक ठिकाणी चेंज झालेला आहे आणि हे आपल्याला चेंज करावं लागेल आता. इथे ठाकूरचं 6 आहेत बघा, इथे 6 आहेत, पण त्याच्यामध्ये ते पूर्ण नाव येतच नाहीये बघा, महेश बाबू कोंडाळकर. इथं त्यानं काय घेतलंय नाव? हालकर फक्त घेतलेलं आहे. म्हणजे एव्हरी नेम हॅज डिफरंट लेंथ. समज में आ रहा है क्या? प्रत्येकाच्या नावात वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत आणि याच्यामुळे मला आपल्याला जरी आपण इथं फंक्शन यूज केलं, तर प्रत्येक फंक्शनला परत मॉडिफाय करावं लागतं. तिथे जा 6 करा, 7 करा, 8 करा, 4 करा, अँड दिस इज नॉट व्हॉट वी कॅन से, Good time. इट विल टेक सम मच टाइम, इट इज नॉट परवडेबल. मग ह्या It's not परव automatic. it's not automatic, that will, it will take too much time, right? To, and then what is the use of Excel then? Then I can directly write na here Kumbhalwar like this. I can directly write Vaishnavi. Why should I use function then? आदिति, इतना सब कुछ करना है, तो ये आपको क्यों करना है फिर? ये वैष्णवी अभी यहाँ पे आ गया, राइट? ये जो है नाम वैष्णवी आ गया, D3 9 लिख के आ गया, फिर यहाँ पे जाके फिर से इसको D4 कर दो, 5 कर दो, ये आदि, ये इतना करने से अच्छा है कि आप उनको डायरेक्ट नाम लिख दो, इट इज बेटर। तो ये थोड़ा हेक्टिक हो जाता है, हाँ आई वांटेड दिस वर्ड हेक्टिक। तो टू रिमूव दिस रिस्ट्रिक्शन, ये फंक्शन आपको काम करने वाला है, कौन सा? फाइंड फंक्शन। देखो ये जो फाइंड फंक्शन है ये क्या करेगा कि एक स्पेसिफिक कैरेक्टर फाइंड आउट करके देगा। हमें करना क्या है, यहाँ पे जो स्पेस है इसको फाइंड करने को बोलना है। फाइंड आउट वेयर इज स्पेस, देखो वैष्णवी का नाम खत्म होते ही यहाँ पे स्पेस है, स्पेस फाइंड आउट हो जाएगा। आदिति का नाम खत्म होते ही यहाँ पे स्पेस है, यहाँ पे स्पेस है, तो स्पेस का जो भी नंबर है, अभी वैष्णवी के नाम के आगे स्पेस का नंबर कौन सा होगा? 10. यहाँ पे 10 होगा, और यहाँ पे इन दिस हियर आदिति के नाम के आगे 6. 6, यहाँ पे 7, जयदीप के आगे ये स्पेस का पोजीशन चाहिए मुझे बस। यशस्वी के आगे 1 2 3 4 5 6 7 8 9, इन 9 नंबर पे आएगा। ये चिंचोड़े के यहाँ पे 1 2 3 4 5 6 7 8 9 के आगे आएगा। प्रिया के बाद, प्रिया का 5 है, यहाँ पे 6। तो हमें फाइंड आउट करना है स्पेस किधर है, फाइंड आउट करो। तो ये स्पेस फाइंड आउट करने के लिए यू कैन यूज दिस फंक्शन। सी आई एम गोइंग राइट हियर, पहिले इसको बाजू में रख देता हूँ। मी काय सांगतोय ते समजायला लागलं ना सगळ्यांना? आय होप समजायला तर पाहिजे।
अरे यांना बाजूला ठेवतो जरा. ते जाऊ दे आता. काय करायचंय मला याच्यातला स्पेस फाइंड आउट करायचा आहे. जर मी प्रत्येक नावामधला जर स्पेस फाइंड आउट करू शकलो, तर आपल्याला त्याचा फायदा होईल. कसा बघा, इज इक्वल टू फंक्शनचं नाव आहे फाइंड. फाइंड नाउ इट विल आस्क फाइंड व्हाट? फाइंड टेक्स्ट है ना यहाँ पे, फर्स्ट आर्गुमेंट क्या है? फाइंड टेक्स्ट है, नॉट ओनली टेक्स्ट, फाइंड टेक्स्ट. ठीक है. सो मुझे फाइंड आउट क्या करना है? स्पेस फाइंड आउट करना है. तो मैं क्या करूंगा यहाँ पे देखो डबल कोट में सिर्फ एक स्पेस देना है, ऐसे ओनली वन स्पेस, जस्ट फाइंड आउट स्पेस. वो स्पेस फाइंड आउट करने के लिए मैंने ये बोला. तो पहले हम क्या करेंगे, वेट, मुझे फाइंड आउट करना है वी कहाँ पे है. वैष्णवी के नाम में वी कहाँ पे है बोलो? फर्स्ट. फर्स्ट है. ठीक है. तो मुझे आई वांट टू फाइंड आउट वी. तो मैं क्या करूंगा, ये डबल कोट में मैं वी लिखूंगा यहाँ पे, वी. फाइंड वी. फर्स्ट फाइंड टेक्स्ट इज वी. कहाँ पे? कॉमा विद इन टेक्स्ट. किस में फाइंड आउट करना है? इस नाम में फाइंड आउट करना है. देखो D28 में वी कहाँ पे है, फाइंड आउट कर दो. सेकेंड आर्ग्यूमेंट हो गया. थर्ड आर्ग्यूमेंट है स्टार्ट नंबर, विच इज ऑप्शनल आर्ग्यूमेंट. तो मुझे ये नहीं यूज किया तो भी चल सकता है. सो आई एम जस्ट रिमूविंग दिस कॉमा एंड पुटिंग डबल लाइक दिस. देखो मैं इसने क्या दिया, नंबर 8. वी कहाँ पे है? नंबर 8 पे है, क्योंकि ये स्मॉल वी था, राइट. और मैंने यहाँ पे भी फंक्शन में स्मॉल वी ही दिया है. देखो अब अगर मैं यहाँ पे कैपिटल वी दूंगा तो इट विल गिव यू आंसर 1. आ रहा है? येते का? यस सर. नाउ यू नीड टू फाइंड वेयर इज आई. आई कहाँ पे है? ये आई दे दिया. कितना नंबर आएगा बोलो? 3. 3. और एक आया है नंबर 9. 9. तो यहाँ पे ये फाइंड फंक्शन क्या करता है, फर्स्ट आई जो भी पहला कैरेक्टर मिल जाएगा उसका नंबर दे देता है. तो यहाँ पे मैं एंटर कर दूंगा. देखो यहाँ पे आई एम गेटिंग 3. तो इन द सेम वे जैसे ये अभी फाइंड आउट करके दे रहा है हमें कौन सा कैरेक्टर. सर हाँ हाँ, अगर हम लोग को ये लास्ट वाला आई फाइंड करना है तो कैसे फाइंड? हाँ करेंगे करेंगे. वो पहले वाला ये तो समझ लो क्योंकि थोड़ा, यस यस यस, लेकिन मुझे पूछो बाद में, दैट इज फाइन. तो नाउ एक्चुअली हमें करना क्या है, अगर मुझे ये वैष्णवी नाम निकालना है, वैष्णवी, तो रुकना कहाँ पे है? स्पेस पे रुकना पड़ता है ना, राइट. आदिति नाम होने के बाद स्पेस आता है, ऋतुजा के बाद स्पेस आता है, तो मतलब अप टू स्पेस आप ले लो, ऐसे उसको बता सकते हो हम फंक्शन को. तो टू टेल दैट फर्स्ट फाइंड आउट वेयर इज अ स्पेस. तो स्पेस का लोकेशन फाइंड आउट करने के लिए ये जो हम आई लिख रहे थे ना, यहाँ पे सिर्फ ऐसे स्पेस रख देना है बस. आप ही आपको मिल जाएगा स्पेस का लोकेशन. देखो ये यहाँ पे 10 नंबर पे मिल जाएगा. फिर सबका जो भी लोकेशन है मिल गया है. देखो मैं क्या कर सकता हूँ अभी, इज इक्वल टू लेफ्ट फंक्शन यूज किया. इसमें से नंबर ऑफ कैरेक्टर्स कितने लेने हैं, अभी हाथ से नहीं लेने, इसको क्लिक कर दो. पहले नाम में 10 ले लो, दूसरे नाम में 6 ले लो, ये ऑटोमेटिक आ जाएगा. देखो पूरे नाम करेक्ट आ रहे हैं अभी. अरे तो यही ट्रिक है. तो पहले आपको स्पेस कहाँ पे है फाइंड आउट करना पड़ेगा. वंस यू फाइंड अ स्पेस तो आपको लेफ्ट फंक्शन को वो नंबर ऑफ कैरेक्टर्स जितने नंबर ऑफ लेने हैं वो लेना पड़ता है. लेकिन यहाँ पे ये भी रॉन्ग है, गलत है. क्योंकि देखो स्पेस कहाँ पे है, कितने नंबर पे है? 11. 10. 10. 10 नंबर. सॉरी. फर्स्ट में 10 में है, सेकंड में 6 में, यहाँ पे दिख रहा है ना. तो यहाँ पे लेट फंक्शन को आपने दिया है कि इस सेल में से नंबर ऑफ 10 कैरेक्टर ले लो बोल रहे हो तुम. यहाँ पे 10 कैरेक्टर, 10 कैरेक्टर मतलब त्याने उसने वैष्णवी और ये स्पेस भी लिया है, आदिति स्पेस भी लिया है, सब में उसने स्पेस लिया है. मुझे स्पेस नहीं चाहिए, आई वॉन्ट ओनली नेम अप टू दिस. तो मुझे करना क्या पड़ेगा, ये जो 10 कैरेक्टर थे इसको 9 कैरेक्टर्स करना पड़ेगा. कैसे कर सकते हैं, इस 6 को 5 करना है, क्योंकि आदित्य में ये देखो 1 2 3 4 5 ही है.
स्पेस मुझे नहीं चाहिए। इसके लिए क्या करता है, देखो ये जो नंबर है ना 10, ये नंबर कहाँ पे है, E28 में है। यहाँ पे क्लिक करना है बस और -1 कर दो। मतलब जहाँ पे 10 -1 यहाँ पे 9 आ जाएगा। 6 -1 यहाँ पे 5 आ जाएगा। 7 -1 6 आ जाएगा। और उसी तरह से ये नाम आपका अभी करेक्ट नेम आ जाएगा इन दिस वे। समझ में आ रहा है या कंफ्यूजन हो रहा है? Yes, sir. आ रहा है थोड़ा थोड़ा आ रहा है। हम्म, देखो तो ये वैष्णवी नाम आ गया। अभी मुझे करना क्या है, ये मिलिंद नाम निकालना है, तो मिड फंक्शन यूज करना पड़ेगा। पहले हमें फर्स्ट स्पेस फाइंड आउट करो, फिर दूसरा स्पेस फाइंड आउट करो। जब ऐसे फर्स्ट स्पेस और दूसरा स्पेस फाइंड आउट करना होता है तो हमें थर्ड आर्ग्यूमेंट यूज करना पड़ता है फाइंड फंक्शन का। ये है ना स्टार्ट नंबर, तुम पूछ रहे थे ना ये कब यूज करना है, तो ये ऐसे यूज करना है जब एक ही नाम में मोर देन वन कैरेक्टर से, ये आई है दूसरा भी आई है, अभी सेकंड वाला आई फाइंड आउट करना है तो ये थर्ड वाला आर्ग्यूमेंट यूज करना पड़ता है। देखिए ये बाद में देखेंगे, पहले ये नॉर्मल वाला समझ लो, देन विल गो फॉर इट। तो फिर वंस अगेन आई एम जस्ट डिलीटिंग ऑल दिस थिंग्स एंड विल एक्सप्लेन इट अगेन। अभी ध्यान से ध्यान दो, का हिंदी आहे माझं। काय करायचं आपल्याला, इथून लेफ्ट फंक्शन काय करतं, फ्रॉम लेफ्ट तुम्ही जेवढी कॅरेक्टर सांगता तेवढे ते काढून देतं। मग इथं मला काय होतंय, नावामध्ये प्रॉब्लेम काय होतो की प्रत्येक नाव वेगवेगळ्या कॅरेक्टरचं आहे असं। सगळे सेम नावाचे असते तर आपण एक डायरेक्ट 10 नावाचे असतील तर तिथं 10 दिलं असतं लेफ्ट फंक्शनला, इथं देऊ शकत नाही तसं। आणि जनरली व्यवहारात तसं नसतंच, प्रत्येक नावामध्ये कमी जास्त कॅरेक्टर्स असतात। मग ह्याच्यासाठी ट्रिक काय आहे कि फाइंड आउट द स्पेस, स्पेस कहाँ पे है देखो, और वो जो स्पेस का नंबर आएगा वो लेफ्ट फंक्शन को दे दो। देन कारण लेफ्ट फंक्शन कसं असतं बघा, हे काम कसं करतं सांगतो तुम्हाला। हे जे तुमचं लेफ्ट फंक्शन आहे, पहिल्यांदा ह्याला टेक्स्ट द्यावं लागतं, टेक्स्ट, आणि ह्या टेक्स्ट मधून ते कॅरेक्टर्स फ्रॉम लेफ्ट साइड एक्सट्रॅक्ट करतं। इथपर्यंत क्लिअर आहे? Yes, sir. हां, त्याच्यानंतर टेक्स्ट दिल्यानंतर आपण त्याला सांगावं लागतं की किती कॅरेक्टर्स घे, 6 घे, 7 घे, 8 घे असं आपण सांगतो, राइट? तर इथे त्याला डायरेक्ट न सांगता हियर व्हॉट वी कैन डू, हियर यू कैन गिव अ सेल नेम। फॉर एग्जांपल नाउ दिस E27, E27 में जो नंबर होगा वो ले लो, ऐसे उसको बताओ। तो इसमें जो नंबर आएगा अभी E27 में जो नंबर होगा वो हम क्या करेंगे, फाइंड फंक्शन से फाइंड आउट करेंगे। इसको क्या करेंगे, यहाँ पे स्पेस फाइंड आउट करने को बोलेंगे। स्पेस कहाँ पे है, उसका नंबर यहाँ पे डाल दो ये सेल में, और यहाँ पे जो नंबर आएगा यहाँ पे यूज होगा ऑटोमेटिकली। माझं यहाँ पे कळा लागले ना सगळ्यांना? Yes, sir. किंजल समझ रही हो कि नहीं? Yes, sir. गुड। तो यहाँ पे, अरे क्या है यहाँ पे, नाउ आई एम क्लिकिंग राइट हियर एंड इक्वल, पहले तो मैं फंक्शन लूंगा फाइंड फंक्शन। देखो फाइंड फंक्शन ले रहा हूँ टू फाइंड अ स्पेस। तो स्पेस फाइंड आउट करने के लिए फर्स्ट आई एम राइटिंग हियर डबल कोट, इन बिटवीन द डबल कोट पुट अ स्पेस, एक स्पेस देना है क्योंकि हमें स्पेस फाइंड आउट करना है कहाँ पे, कॉमा। नाउ इज आस्किंग वेयर शुड आई फाइंड दैट स्पेस, यू शुड फाइंड दैट स्पेस इन दिस नेम। तो ये क्या करेगा, फर्स्ट स्पेस कहाँ पे है उसका नंबर दे देगा। ये दे गया, नंबर 10 मिल गया मुझे। मतलब इससे तो हमें एक पता चलता है कि स्पेस कहाँ पे है, क्योंकि स्पेस जो है वो कॉमन है सब में, ऑल नेम्स में स्पेस कॉमन है ना। फाइंड आउट एक ऐसा कैरेक्टर होता है वो कॉमन होता है, वो कॉमन फाइंड आउट का कॉमन कैरेक्टर जो है ना वो पहले फाइंड आउट कर दो। तो मैंने फाइंड आउट कर दिया, स्पेस है नंबर 10 पे। अभी इसका यूज कर सकता हूँ मैं डायरेक्टली, इज इक्वल टू लेफ्ट फंक्शन में। तो लेफ्ट फंक्शन में पहले देना है टेक्स्ट, तो ये टेक्स्ट दे दिया। अभी ये पूछ रहा है कि मुझे नंबर ऑफ कैरेक्टर्स दे दो, कितने नंबर ऑफ कैरेक्टर्स फ्रॉम लेफ्ट यू वांट टू एक्सट्रैक्ट। तो ये वाले ले लो 10, लेकिन मुझे 10 नहीं चाहिए, मुझे कितने चाहिए, एक लेस चाहिए। कोई भी नंबर हो, स्पेस 10 वाला है, 6 वाला है, 7 वाला है, तो स्पेस वाला नहीं चाहिए, उसके पहले वाला चाहिए, इसीलिए -1 कर दिया। और ये हमारा फॉर्मूला भी रेडी हो गया, फंक्शन एंड फॉर्मूला।
ये रेडी हो गया, एंटर कर दो। तो यहाँ पे आपको अभी सबके नाम ऑटोमेटिकली मिल जाएंगे इजीली विदाउट एनी मिस्टेक। अभी ये जो हमने कॉलम किया था दिस वन, इसकी भी जरूरत नहीं है, ये एक्स्ट्रा कॉलम हो गया। विदाउट दिस कॉलम आप डायरेक्ट नाम डाल ले सकते हो। कैसे, बोलो कैसे? ये जो हमने फाइंड फंक्शन यूज किया है ना, इसके लिए एक्स्ट्रा कॉलम लेने की कुछ जरूरत नहीं थी। आप क्या कर सकते हो, दोनों फंक्शन फाइंड फंक्शन और लेट फंक्शन साथ में यूज कर सकते हो ना। Yes. तो देखो ये एक्स्ट्रा एक सेल में यूज किया एंड सेकंड वन आई एम यूजिंग राइट हियर। तो इंस्टेड ऑफ राइटिंग देम डिफरेंटली, एक ही सेल में लिख दो। देखो ऐसे इक्वल, पहले लिखो लेफ्ट फंक्शन। देखो ये लेफ्ट फंक्शन का फर्स्ट आर्गुमेंट है टेक्स्ट, ये टेक्स्ट है। अभी मुझे करना क्या है, नंबर ऑफ कैरेक्टर्स देने हैं। तो नंबर ऑफ कैरेक्टर्स के लिए मैं डायरेक्ट नहीं दे सकता, इसके लिए मैं क्या करूंगा, यहाँ पे एक फंक्शन लूंगा फाइंड। देखो उस फंक्शन में दूसरा फंक्शन ले रहा हूँ फाइंड, ये फाइंड। फिर फाइंड क्या करना है वो पूछेगा, फाइंड करो स्पेस कहाँ पे है, स्पेस कहाँ पे है फाइंड करो, और कॉमा ये बोलेगा कहाँ पे फाइंड करना है, विद इन टेक्स्ट इसमें ही करना है, सेम सेल में फाइंड करो। उसके बाद उसका ब्रैकेट कंप्लीट करना है बस। तो ये फाइंड फंक्शन क्या करेगा, स्पेस का लोकेशन फाइंड करेगा, इसमें से एक माइनस करो, उसको बोलो एक माइनस कर दो, और इसका भी ब्रैकेट अभी कंप्लीट कर दो। जो फंक्शन ओपन होता है, देखो ब्रैकेट ओपन है, ब्रैकेट क्लोज होना चाहिए। फाइंड फंक्शन का ब्रैकेट ओपन है, उसका भी ब्रैकेट क्लोज हो गया, और एंटर कर दो। ये एक ही सेल में अपने दो फंक्शन यूज करके आपका काम हो गया। समझ में आ रहा है कि नाही? Yes, sir. हम्म. Yes, sir. तर याचा एक मस्तपैकी स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, नाहीतर डोकं आउट करून टाकतं जर तुम्ही फंक्शनची प्रॅक्टिस केली नाही। इथून पुढे सगळी फंक्शन्स आता अशी कॉम्प्लिकेटेड होत जाणार आहेत। आधीचं जर प्रॅक्टिस नसेल तर काही उपयोग नाही, आधीच सांगून ठेवतो। नाहीतर मी काही इथून पुढे शिकवणार नाही, बस झालं तुमचं कौतुक। चांगला जॉब हवा असेल तर हे तुम्हाला करावं लागेल, नाहीतर मग बसा। बरं, याच्यामधलं फाइंड फंक्शन किंवा ते -1 का केलं हे कळलं का? Yes, sir. हां, तो स्पेसचं आधीचं कॅरेक्टर घे असं सांगण्यासाठी ते -1 केले, बाकी काही केलेलं नाही ते। आता तुमचं टास्क असं आहे की मिडल नेम जे आहे मिलिंद, कुमार, तानाजी, दिनेश हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे फाइंड फंक्शननं। कसं डोकं लावायचं तसं लावा। काय करायचंय तुम्हाला सांगितलंय मी लेफ्ट फंक्शनला। तुमचं काम आहे आता, हे पण लेफ्ट फंक्शन तर यूज करायचंच आहे फाइंड करण्यासाठी। मी परत एकदा ते टेबल टाकणार आहे आता। आता लेफ्ट आणि फाइंड फंक्शन यूज करून पाठवा ते। आणि मेन काम तुमचं काय आहे, यू नीड टू फाइंड आउट द मिडल नेम्स ऑफ ऑल नेम्स यूजिंग दिस फाइंड फंक्शन। उसका लॉजिक क्या लगाना है वो लगाओ। झाला स्क्रीनशॉट? बर, ठीक आहे। कुणाला काही क्वेश्चन विचारायचे तर विचारा आता मग। एनी क्वेश्चन?